माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, काल पण आपण एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली होती की सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जी आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल जी इन्फॉर्मेशन आलेली होती त्याची माहिती दिली मी तुम्हाला. पण याच्यामध्ये एक माहिती अजून द्यायची राहिलेली होती की सार्वजनिक आरोग्य विभागातील जे गट क आणि गट ड याच्यासाठी जे ऑब्जेक्शन घेतलेले होते आपण, तर त्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी किती ऑब्जेक्शन प्राप्त झाले, तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, परत विद्यार्थ्यांमध्ये आता एक संभ्रम निर्माण झालेला आहे की डायरेक्ट ॲन्सर की आणि म्हणजे आपली जी सेकंड रिवाईज ॲन्सर की येणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच सोबतच त्यांनी असं पण दिलं ते नोटीसमध्ये की त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणजे मेरिट लिस्ट पण लागेल. तर त्याच्यामुळे आता सर्वांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की असं अजून नॉर्मलायझेशनमध्ये असा तर घोटाळा नाही होईल की जसं तलाठीमध्ये आणि नॉर्मलायझेशनमध्ये जसं घोटाळा झाला. आता आपण बघतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता काय म्हणजे कोणती न्यूज चालू आहे. तर त्याप्रकारे जर असं झालं तर मग इथे पण समजा की इथं पण मग अशी काही गडबड झाली तर विद्यार्थ्यांमध्ये इथे पुन्हा नाराजी असू शकते. तर ह्या संपूर्ण ही जी संपूर्ण माहिती आहे, तर रिवाइज आन्सर कीबद्दल पण जे काही अपडेट्स आहेत तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे रिवाइज आन्सर की आधी येईल की मग डायरेक्ट मेरिट लिस्टच आधी येईल, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि परत एकदा मी तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आपण आता एक एक दाखवतो मी तुम्हाला. ज्या प्रकारे काल एक नोटीस आलेलं होतं सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत, तर ते नोटीस काय होतं, तर ते कागदपत्र तपासणीबद्दल व्हिडिओ होता तो, म्हणजे माहिती आलेली होती. आणि याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी ऑलरेडी काल एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही तिथे जाऊन माझ्या लिस्टमध्ये जाऊन किंवा इथे आय बटनवरती जाऊन जरी गेला तरी इथं तुम्हाला ती लिस्ट मिळून जाईल. तर तिथून तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एकदा परत. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होईल की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये ती माहिती देणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण बघू की कोणत्या पदासाठी किती ऑब्जेक्शन आणि ग्रुप डीसाठी किती ऑब्जेक्शन आणि तसंच गट क मध्ये किती ऑब्जेक्शन प्राप्त झाले. तर आपण ती माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करू. तर तत्पूर्वी व्हिडिओ सुरुवात करण्यात आधी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही काय करा, लाईक करा. तुमच्या लाईकमुळे काय होतं, मला थोडंसं इथं बूस्ट मिळतो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सोबतच जास्तीत जास्त मॅक्झिमम आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला आपण डायरेक्ट मी आता तुम्हाला घेऊन चलतो की कोणत्या पदासाठी किती ऑब्जेक्शन प्राप्त झालेले आहेत. तर वन बाय वन आपण बघणार आहोत. इथे थोडासा लोड होतो आहे सिस्टम. ओके, चला ही ओपन झाली आता. तर याच्यामध्ये बघा, हा एक आहे आणि त्याच्यानंतर दुसरा एक पिक्चर आहे. तर याला पण बघू, आपण सोबतच बघू सर्व. तर बघा, याच्यामध्ये बघा आता ही सर्व माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे की आक्षेप आणि हरकतीबाबत. आता तुम्ही बघू शकताय. तर या आक्षेप आणि हरकतीबाबत यांचं काय म्हणणं एकदा बघा, शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. ज्याप्रमाणे 18 ते 12 या कालावधीमध्ये TCSकडून आपल्याला काय दिली होती, ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात आलेली होती. दरम्यान त्या काळात ईमेलद्वारे म्हणजे आपण जे काही आक्षेप नोंदवले आहे त्याची आकडेवारी आता आपल्याला इथे प्राप्त करून देण्यात आलेली आहे. तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, सदर आक्षेपांच्या आक्षेपाबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करून उमेदवारांच्या लॉग इन आय डीमध्ये ती माहिती उपलब्ध करून देणार. म्हणजे आपल्याला काय होणार आहे इथे, आता आपल्याला काही दिवसांमध्ये म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला इथे रिवाइज आन्सर की बघायला मिळेल. ओके, तर रिवाइज आन्सर की आपल्याला लॉग इन केल्यानंतर इथे बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर कुठला ऑब्जेक्शन आपल्याला घेता येणार नाही. तर शेवटचं ऑब्जेक्शन असेल. तर सध्या स्थितीमध्ये आपल्याला किती ऑब्जेक्शन प्राप्त झाले आहेत आपण आता पोस्ट वाईज बघूया, गट क आणि गट ड साठी. तर संपूर्ण आपण माहिती आता एक स्टेप बाय स्टेप बघूया. तर चला आपण बघूया पहिला गट डचे काही पद आहे त्याच्यामध्ये. तर गट ड मध्ये तुम्ही बघू शकता बघा, जसं बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट अँड लॅबोरेटरी टेक्निशियन याच्यासाठी 93 ऑब्जेक्शन प्राप्त झाले आहेत. ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी 132, कारपेंटरसाठी 24, केमिकल असिस्टंटसाठी 53, काउन्सलरसाठी 17. या प्रकारे ड्रायव्हर पण आहे तिथे. तर या प्रकारे इतके ऑब्जेक्शन आहे ते गट ड मधील पोस्टसाठी प्राप्त झाले. अजून दुसरी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघूया. तर तुमची पोस्ट कोणती आहे मित्रांनो, ते पण तुम्ही ते ऑब्जेक्शन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तर चला आपण आता याला थोडंसं मी झूम करतो, 1 मिनिट.
ओके, आता बघा याच्यामध्ये आपल्याला परत काही गड्डचे पद आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते किती पदाला किती ऑब्जेक्शन. तर बघा ECGसाठी 18. तर त्याच्यानंतर हे सर्व तुम्ही एकदा बघू शकता. फोरमॅनसाठी 74 वगैरे आलेले आहेत. तर त्याच्यानंतर बघा ग्रुप डीची जी पोस्ट आहे आपली, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी इथे ग्रुप डीचा पण भरलेला होता. तर ग्रुप डीसाठी बघा 6724, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन प्राप्त झाले मित्रांनो. त्याच्यामुळे काय होतं, ते रिवाईज आन्सर की येण्यासाठी आपल्याला वेळ लागतं. म्हणजे आता जवळपास 15 ते 20 दिवस लोटून गेले, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला इथे रिवाईज आन्सर की इथे बघायला मिळेल. तर एवढे ऑब्जेक्शन आता इथे गड्डसाठी प्राप्त झाले. त्याच्यानंतर अदर आहेत काही, हेल्थ इन्स्पेक्टर याच्यासाठी 43 इत्यादी ऑब्जेक्शन. इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे संपूर्ण तुम्ही माहिती बघू शकता, कोणत्या पदासाठी तुमचं कोणतं पद आहे आणि किती ऑब्जेक्शन प्राप्त झाले ते पण इथे तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा. जर काही व्हिडिओमध्ये काही माहिती नाही समजली मित्रांनो, तर तुम्ही ते कमेंट करू शकता. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. तर या प्रकारे बघा सर्वात जास्त मग ग्रुप डी नंतर काही मोठे पदे, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ऑब्जेक्शन प्राप्त झाले, जसं लेबॉरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया 638. त्याच्यानंतर पुन्हा आहेत ऑप्टोमेलिक ऑफिसर याच्यासाठी सॉरी 364. फार्मसी ऑफिसरसाठी 427. या प्रकारे इथं ऑब्जेक्शन प्राप्त झाले आहेत. तर एकदा मी स्लोमध्ये तुम्हाला हळूहळू वरती घेऊन जातो. तर इथे तुम्ही तुमच्या पदानुसार इथे ऑब्जेक्शन बघून घ्या किती ऑब्जेक्शन प्राप्त झाले. तर टेलिफोन ऑपरेटरसाठी बघा इथे 62 ऑब्जेक्शन प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर OT असिस्टंटची पण इथे एक पद होतं, तर ती इथे दिसत नाही मला. ओके, OT असिस्टंटचं बघा इथे 34 ऑब्जेक्शन प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर टेलिफोन ऑपरेटर, HMER, वार्डन इत्यादी जे पदे आहेत मित्रांनो, याच्यासाठी एवढे ऑब्जेक्शन प्राप्त झाले आहेत. तर नेक्स्ट तुमचा प्रश्न असा येतो की आता डायरेक्ट ऑब्जेक्शन आता जर प्राप्त झाले तेव्हा रिवाईज आन्सर की ची अपडेट काय. तर रिवाईज आन्सर की मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता आपल्याला रिवाईज आन्सर की बघायला मिळेल. आणि रिवाईज आन्सर की आली की त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय असेल, नेक्स्ट प्रोसेस काय असेल, डायरेक्ट मेरिट लिस्ट येऊन जाईल. जशी आता ज्या प्रकारे तुम्हाला माहीत आहे की सर्वांना, आता ज्या प्रकारे आपली तलाठीची मेरिट लिस्ट आलेली होती मित्रांनो, त्याप्रकारेच आता इथे काय होईल, आपल्याला डायरेक्ट आता आपली सार्वजनिक आरोग्य विभागाची पण इथे मेरिट लिस्ट येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. तर जर या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि आता नवीन काही अपडेट आली की लगेच मी अपडेट करीन. तर रिवाईज आन्सर कीबद्दल सध्याची हीच माहिती होती आणि इतके फॉर्म आलेले आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची होती. तर परत जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही तुमच्या मनात काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. मी संपूर्ण माहिती तुम्हाला कमेंटमध्ये देत जाईल. तर थँक्यू व्हेरी मच.